नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल प्रभाकर केसरीचं मैदान झालं आणि प्रभाकर केसरीच्या मैदानामध्ये काल फाजिल आणि आपल्या नाशिकच्या गुरुने एक नंबर केला. जर तसा बघितलात तर आपल्या हरण्या आणि घरणिकीचा राजा, जी आपली पुसेगाव हिंदकेसरीची मानकरीची जोडी आहे, त्या जोडीनेच एक नंबर केला होता. पण शेवटच्या काही फुटांमध्ये ही गाडी लॉबी झाली आणि त्याच्यामुळे त्या गाडीला मग 7वा क्रमांक देण्यात आला आणि फाजिल आणि गुरुच्या जोडीला एक नंबर देण्यात आला. त्याच्यानंतर 2 नंबरला जी जोडी राहिली, सिकंदर 81-81. मित्रांनो, हे एक आदत वासरू आहे आणि ह्या आदत वासराने ज्या प्रकारचा पळ मागील काही मैदानामध्ये दाखवलाय, एक जबरदस्त पळ आहे त्याच्याकडे आणि येणाऱ्या काळामध्ये एक खूप मोठं नाव करेल असा हा बैल आहे, सिकंदर 81-81. तर त्यांची गाडी देखील 2 नंबर राहिली कालच्या मैदानामध्ये आणि 3 नंबरमध्ये आपला मांगडे तात्यांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला तो आपला छोटा राजा. त्या दोघांचा देखील गाडी खूप चांगली पळाली आणि त्या गाडीने कालच्या मैदानामध्ये 3 नंबर पळाला. पण या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त मोठी प्रमाणावर जी चर्चा होती ती आपल्या नेहमीच्याच बकासूरची, की बकासूरची पायरा चुकला का, किंवा बकासूरवर काल माळशिरसचा नाग्या पळाला आणि गटालाच जाणवत होतं की थोडंसं नाग्याचा स्पीड कुठेतरी बकासूरला मॅच होत नाहीये. त्याच्यावर काल आम्ही 2 व्हिडिओ बनवले होते, की पहिला व्हिडिओ बनवली होती की बकासूरचा पैरा चुकलाय का, तर त्याच्यावर बरेच जणांचं असं म्हणणं होतं की बकासूरचा पैरा चुकलाय. आणि त्याच्यानंतर एक वायदीचा विषय बरेच जण कमेंट करत होते, त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी आय बटनमध्ये त्याची लिंक देईन, तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. पण प्रामुख्याने बकासूरचा काल सेमीमध्ये पराभव झाला. पण मित्रांनो, बघितलं तर कसं आहे की बरेच जण कमेंट करत असतात की बकासूरचा चांगला पायरा झाला पाहिजे, बकासूर आपला कायम गुलालात राहायला पाहिजे. तर आपल्या सर्वांचंच असं म्हणणं आहे की बकासूर आपला कायम गुलालात राहायला पाहिजे. पण शेवटी बघा, त्याचे मालक आहेत मोहिल शेठ आणि वैभव शेठ, आणि त्यांचा हा सर्वस्वी प्रश्न आहे की त्यांचा बैल कोणाबरोबर पळवायचा. त्यांना आपण कुठल्याही परिस्थितीत सांगू शकत नाहीये. बघा, ज्या मालकाचा बैल आहे त्याचाच तो निर्णय असेल की मी बैल कोणाबरोबर पळवला पाहिजे. पण बकासूरवर आज आपण जसं म्हणतो की तसं मोठमोठ्या लोकांचं म्हणणं आहे की सप्तहिंद केसरी लक्ष्याच्या नंतर जर कुठल्या बैलाचा असा जबरदस्त पळ असेल तर तो बकासूरचाच आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं फॅन फॉलोअर्सची संख्या जी आहे ती आज अफाट आहे. म्हणजे जेवढे काही बैलगाडा प्रेमी आज मैदानामध्ये तुम्हाला दिसतील तर त्यातल्या 60-70% लोक तरी बकासूरचे फॅन आहेत. आणि इतकी मोठी फॅन फॉलोअर्स असल्याच्यामुळं एक साहजिक आहे की सर्वांचं एक म्हणणं असतं की आपण ज्या बैलाला लाईक करतो त्या बैलाने कायम गुलालात राहावं, त्या बैलाने एक नंबर करावा. आणि त्या बकासूरच्या स्पीडला मॅच करणं हे कुठल्याही बैलाचं काम नाहीये. त्याच्यामुळे बकासूरच्या गळ्यात त्या लेवलचाच बैल असेल तर बकासूरला स्पीड लागतो आणि तो कुठेतरी काल कमी पडताना दिसला आणि त्याच्यामुळे काल आपल्या बकासूरची सेमीमध्ये हार होताना दिसली. त्याच्यानंतर जर चर्चा कोणाची राहिली असेल तर आपला निंबाळकर सरांचा सर्जा. तर ती जोडी पळाली होती की निंबाळकर सरांचा सर्जा आणि आपल्या शेवाळे आबांचा बावऱ्या. आणि ही जोडी दोनदा पळाली. एकदा गटाला पळाली पहिल्यांदा, तर गटाला त्यांची गाडी लॉबी झाली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी गटाला पळवली नवीन नोंदणी करून आणि ती गाडी सेमीसाठी पात्र झाली. परंतु सेमीमध्ये सुद्धा ही गाडी पुढे जाऊन लॉबी झाली. थोडंसं सर्जाच्या पायाला दुखापत झाली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा होती की सेमीला सर्जा पळणार आहे की नाही पळणार आहे. पण सर्जा पळाला आणि पुन्हा एकदा सर्जाची गाडी लॉबी झाली. त्याच्यामुळं त्या गाडीची सुद्धा दिवसभर खूप चर्चा होती. पण कालचं मैदान खूप छान पार पडलं. थोडंसं काल गाड्या कमी आल्या होत्या आणि त्या गाड्या कमी येण्याचं कारण होतं काल की आता बघितलं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये ह्या बैलगाडा स्पर्धांची संख्या जी आहे ती संख्या खूप वाढली आहे. आणि एवढी वाढली आहे की आपले जे बैल आहेत ते त्यांना प्रॉपर रेस्ट मिळत नाहीये. जर पहिले तुम्ही बैलगाडा क्षेत्रातल्या लोकांना विचारलं तर ते म्हणायचे की आपण बैल एक आठवड्याने किंवा 10 एक दिवसाने बाहेर काढला पाहिजे, तर त्याचा बैलाचा तो फिटनेस राहू शकतो आणि बैलाला शर्यतीमध्ये पळून जास्त त्रास होऊ शकत नाही. पण आज जर तुम्ही बघितलात तर मोठमोठ्या रकमेची बैलगाडी शर्यती व्हायला लागल्यात आणि त्याच्यामुळे आज पाहिजे तेवढी बैलांना रेस्ट मिळत नाही आणि त्याचाच कुठेतरी परिणाम कालच्या मैदानावर होताना दिसला. तुम्ही जर बघितलात तर सेमीमध्ये अगदी 2 ना तर 3 गाड्या पळत होत्या
आणि मग बरेच दिवसातून असं एक म्हणजे कमी बैलगाड्यांचं मैदान बघायला मिळालं. पुसेगावला जर तुम्ही बघितलात की 1000 बैलगाड्यांची नोंद झाली होती. तर एक मला वाटतं 200-300च्या आसपासच बैलगाड्या होत्या. तर असं कमी बैलगाड्या असून मोठं बक्षीस होतं. काल 3,00,000चं बक्षीस होतं. पण काल तेवढासा त्यांना रिस्पॉन्स मिळताना दिसला नाही. परंतु छान स्पर्धा पार पडली. मोठमोठी बैलं सुद्धा आली होती. पण बाकीच्या बैलजोड्या जर बघितलात तर तेवढ्या काय आल्या नाहीत. त्याच्यामुळं कमी बैलजोड्या होत्या. सगळे गुलालात जेवढे बैल राहिले त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. आपल्या बकासूरचं देखील अभिनंदन की तो छान बैल का छोटा बैल का ज्याचं नाव रुपाला आलेला नाहीये अशा बैलाबरोबर पळाला. आणि आपल्या सर्वच बैल छान पळाले. सर्जाचं आणि बावऱ्याचं देखील अभिनंदन की थोडासा हार जीत ही होतच राहणार आहे अशा बैलगाड्या क्षेत्रामध्ये. पण छान गाडी पळाली. तर तर मित्रांनो, अशाच आपल्या बैलगाड्या क्षेत्रातील विविध घडामोडींवर आपण चर्चा करत असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.